काय नाही. काय त्यांचं माझं बोलणंच नाही. उचलत नाही. तुम्ही ते देखता मी लावला का नाही किती बरा 4-5 फोन लावला मी. त्यांनी लावला वाटतं. पण आलेच नाही ते. आलेच नाही ते हो. गाडीचं मॅडम गेली तिकडे फिरायला. आता त्यांचा माझ्याकडे कुठला नंबर आहे काय. आता यांचा मोबाईल तर बंद. मग काय म्हणतात सकाळ सकाळी यांनी नाही का फोन लावला आले का वैद्य म्हणून. बघू आले तर सांगेन. तुम्ही लावला होता कुणाला फोन? आता काय का आपल्याकडे नंबर बी नाही तर कोणाचा काही नाही. तो काय का नाही बाबाजी कशाचा आता बाहेरचा शेजारचा आवाज नाही का. व्हिडिओ कॉल करा. व्हिडिओ कॉल करा तर काय नाही. आता ह्याचं फोन नाही उचलायचं कारण तुम्हाला सांगते आणि त्याच्या संग नाही बोलायचं कारण सांगते सगळ्यात मोठं. आता तुम्ही तर बघितलं 2-3 दिवस व्हिडिओमध्ये की हितनं गेल्यावरती काय म्हणाय हिथं होता तर काय म्हणायचं असं ते भाऊजी संग कामाला जायला काय म्हणायचं मला होत नाही. मला हे काम होत नाही मी हे काम करत नाही. मला गाडी बघा म्हणलं त्याला गाडी त्या मॅडमनं बघितली ते काय म्हणायचा मला एवढा पगार परवडत मला एवढा पगार परवडत नाही. ते पण म्हणलं हे काय म्हणायचं तर सांगतो आधी माझे अरे याचं नाही उचलायचं ती सुखाचं काम आहे चल होत असतं या तुझ्यापेक्षा लय वाढली माणसं आहेत तिथं नाही म्हणलं मला होतच नाही असं. मला फक्त ड्रायव्हरची माझं एवढं मोठं लायसन नाही. माझ्याकडे लायसन आहे. मला चांगल्या भरपूर पगाराचं काम पाहिजे. साहेबाच्या गाडीवर लागलं तर त्याला ती इमत ही ते खायचं तिथं अडचण व्हायला लागले. तिथं 20,000 रुपये पगार ती परवडत नव्हतं. परत दुसरं काम बघितले गाडीवर तर त्याला पगार परवडत नव्हता. मग मी काय म्हणलं की शिटे आहे आणि रस्त्याला जर गाडी दिसली तर आपल्या गाडीला काम लागेल. मग माझा निर्णय काय होता आपलं डागडोग सगळं जाऊ दे आणि आपण गाडी घेऊ म्हणलं. आपली तर गाडी चालवचं कमीत कमी हप्त्याचं तरी भागवा म्हणलं. खाणं पिणं रूम भाडं माझं मी भागवते. लेकरांचं काय टेन्शन नाही. तिथं गेलं त्या पोरीला हॉस्टेलला ठेवायचं तिला समजूत काढली. सण्याचं तर काय टेन्शन मिटलेलंच आहे त्याचं. सण्याचं आणि छोकुलीचं ह्याच्यामध्ये काहीच अडचण नाही. त्यांना काय माझा पगार झाला की त्यांना महिन्याला मी माझ्या लेकरांची खानावळ देईन. ह्या बघा मला काय तुम्हाला वाटतं का नाही दुसरे सांभाळतात मला त्यांचं बोज पण नाही ठेवायचं की आम्ही सांभाळलं. त्यांच्या खानावळीचं द्यायचं कारण सण्या माझा बारका आहे हॉस्टेलला राहण्यासारखं नाही. आणि छोकुलीला तिच्या आत्याची सवय लागलेली आहे. आत्याला तिची सवय लागलेली आहे. तिची आत्या कामाला जाते त्यामुळे छोकुली राहते त्यांच्यापाशी आणि ते म्हणलं तर आम्ही शाळेला टाकतो बिकतो ते एवढं लाड करतं तुम्ही बघितलंच. आणि मग राहू दे म्हणतात सण्याला पण मी तसं ठेवत नाही. माझ्या लेकरांचा काय खर्च असेल ते मी देऊन टाकते. आता हे झाला लेकरांचा विषय. आता लेकरांचं पण मला ह्याच्यात काय बोलायचं नाही. मग मी म्हणलं आता लेकरं रांकीला लावल्या ते म्हणलं कावीला हॉस्टेलला टाकायचं ठरलंय म्हणलं. असं पण नाही की कावीला पण नाता भाऊजीपाशी तसंच ठेवलं होतं मी. कावीला 10 वेळा विचारून नाता भाऊजीकडं मी खर्चाला 1,500 रुपये दिलं होतं की तिला काय लागलं तर भाऊजी राहू द्या. तर भाऊजी म्हणायचं कशाला पैसे नको देऊ माझीच पोरगी असते तर काय मी सांभाळले नसते का. मी म्हणलं राहू द्या भाऊजी म्हणलं खर्चायला तुम्हाला मी काम धंदा नसतो येते म्हणलं. काय कमी जास्त लागलं तर मला सांगत जावं मी पाठवलं म्हणलं पैसे. आता हे सगळं झालं लेकरांचं ओके झालं होतं. गाडी पण घ्यायची ठरली. आता गाडीला तुम्हाला सांगते पैशाचं तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पैशाचे कसं काय केलं मी. माझं सोन्याचं घंटन होतं स्वतः मला वरचं गळ्यातलं तर नवीनच केलं होतं. कानातलं होतं मग त्याच्यामध्ये मी 30-30 हजाराचं माझं एक गळ्यातलं आहे आणि कानातलं पण माझं 33,000चं आहे. तर त्याचं माझं मोडून बिडून काय असेल ते मी म्हणते लय नाही कमीत कमी का ना 25-25 हजार तर येईल. मग असं मी का नाही घाण ठेवून 20-20 हजार रुपये घेऊन 60,000 रुपये करायचं म्हणलं. पुरीच्या कावीच्या काल कानातलं मोडलं मी
10,000 रुपये ते ह्याच्यासाठी आणि दुसरं गळ्यातलं सोडवायसाठी. आणि मी पैशाचं ॲडजस्टमेंट केलंय. आता त्यांना बँकेचं खातं खोलायचंय, सगळं झालं. आणि ते साहेब लोक पण घरी आले. त्या साहेब लोकांसाठीच खरं तर माझ्या कामाचा दिवस बुडला. आणि त्यात म्हणजे माझी तब्येत पण बरी नव्हती. पण मला काय वाटायचं, दवाखान्यात जाण्यापेक्षा आपलं गोळी आणून खाल्ली तर बरं पडेल. माझ्या अंगात मला असं उभं राहिलं तर थरथर माझं अंग कापतं. माझी कॅपॅसिटी पण नाही की मी काम करेल. तरी पण मी नवऱ्याला एवढं सपोर्ट करतेस, हे करते की आपली स्वतःची गाडी घेऊ. अगं मी त्या दिवशी कालच जातीचा दाखला आहे तिकडं नाता भाऊजी, मी, साक्षी, सोमा आम्ही करमाळ्याला गेलोय. आणि येता येता म्हणलं गळ्यातलं हे ते सोडवून आणावं म्हणलं. पैसे भरलेलं म्हणलं 2 दिवस झालं, सोडवून आणावं म्हणलं. आणि ते सोडवलं हे ते महागारी आले. साहेबांचा फोन आला. लगेच आम्ही भाळवण्यात बी पोहोचलो. आणि हो घे दारू पिऊन घरात झोपलाय. आणि जाताना माझ्याकडून 100 रुपये घेतले. ते अगं अशा मला कमी देते तो दिसते त्याला नाही ते काय माहिती किती नाटक करते. मरू दे तसले असले फालतू लोक हे आपल्यात असू दे, मरू दे. तर तुम्हाला सांगते, आपली युट्यूब फॅमिली आपल्याला सपोर्ट करणार आहे, आपलं मन समजून घेणार आहे. ह्या बघा, दुःख एखाद्याच्या नशिबाला दुःख असलं नाही, असे लोक का नाही मरायला भाग पाडतात. ते कामाला पण. हॅलो बोला. आज सुट्टीवर आहे मी. सुट्टीवर आहे की मी. आदर वेळ पडली, मी सुट्टीवर आहे. हो कसं करू आता, नाही की मग जमतच नाही मला. आता कालचा लई ताप झालाय मला. कालचा लई ताप झालाय मग मला, त्यामुळे मी सुट्टीवर आहे आज. उठायची नाही मला, काय करू. रातताय तर कुठल्या रातताय मी कुठे गेले तर काय माहिती. बघू येते कशाच जमाने मला लय ताप झालाय, मला उठायची नाही. बघू फोन करेन निघायचं म्हणलं तर. कामावरलं कोणाला 10 मिनिटं राहिले ते तर असं तुम्हाला दाखवलं का ना मी माझ्या व्हिडिओमध्ये काल त्यांनी मला झंपर दिला आहे ते. म्हणजे कुठं बी आपण जाऊ द्यावर, पण आपलं तोंड गोड असलं का नाही का नाही. आता जीव लावणारे किती बी भेटते ते तर घालते विणे ती. चला अयो तर माझा साहेब लोक यायच्या ते दारू पिऊन आणि मला म्हणतात 10 रुपये. आधी तर मला पिलंच नाही मी म्हणायचे, अहो तुम्ही पिलो नाही कसं म्हणतात, तुमचं डोळं सांगतात, तुमचा वास येतो तर नाहीच म्हणतात. नाहीच पिलो. परत मला म्हणतात हे अगं आनंदाच्या भारामध्ये का नाही मी 10 रुपयाचे पिलोय. मी मला पटाय पाहिजे म्हणलं, इकडं मी पळापळ करते आणि ते. आणि मी काल मला बसवून दिले फोनला माझी चार्जिंग नाही आणि माझी तब्येत बरी नाही. आणि जा कामाला जा, पैसे बुडत्याला जा आणि बसवून दिले गाडीत. परत काय म्हणा लागला, मग मी रस्त्याला येऊन उभं राहिले गाडीला गाडीची वाट बघत. तुम्ही बघितलं पाऊस येत होता. पुरा म्हणायला लागला की चला आता महागारे पाऊसला यायला लागलाय, उद्या सकाळच्याला जा. उद्या सकाळच्याला जा, लवकरच जा आणि बसवून देतो. आणि हे 10 रुपयाला आहे. आणि पुन्हा फोन केलाय किती 7-7:30 वाजता फोन आलाय. तर काय म्हणताय माहिती का, शोरूमवाला म्हणतोय की एवढ्या पैशात येत नाही, गाडी तुम्हाला लाखभर रुपये भरावं लागेल. मग भरते काय लाखभर रुपये, मी कुठं आणायचे लाखभर रुपये. हे तर गाडीच्या कामाला नाही. ह्याला 2 पैसे दिले, ह्याला जेवायला मी पैसे दिले तर करमाळ्याला निघून गेली. म्हणलं घरात पीठ हे ते नाही म्हणलं, नाता भाऊजीच्या इथं कवर जेवा म्हणलं, लाज वाटायला लागली मला. आणि ह्याला दिलं जेवायला दिलं पैसे. मी चल म्हणते माझ्या संग करमाळ्याला, कुठं आला तवा नाही आला. दारू पिऊन मस्तपैकी घरात झोपलाय फॅन बिन लावून. चला झालं. आणि लाखभर रुपये दे
अहो लय डोक्याची मंडळी आहे, तुम्हाला काय सांगू. ज्या माणसाला पैसे मागू नको म्हणलं त्या माणसाला पैसे मागत बसलाय. आणि आता स्वतःला सारखा फोन करतोय, मला फोन करतो. मी बी बंदच ठेवला, रातच्यापासून फोनच उचलला नाही, बंदच करून ठेवला. आणि स्वतःला सांगितलं की आलीच नाही म्हणून सांग. नाही आली म्हणून सांग म्हणलं. आता त्याला व्हिडिओमधनं कळलं, पण त्याला काय जवळ थांबून बी देत नाही. आता लेकरांचं टेन्शन नाही मला, लेकर माझी सुखरूप आहे ते. त्याच्याकडून सोडचिटीच घेते मी आता. सोडचिटीच काय असलं समजून काय फायदा आहे. त्याला खाया घाला त्याचं सगळं बघा. तेवढ्यातून गाडी बुक करून आलं काय म्हणताय, राधे मला एखादा ड्रेस तर घे ग. पटाय पाहिजे का म्हातारा का येडा का पांगळा का खुळा लुळा कसला आहे.